नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण BSF कॉन्स्टेबल 2025 या भरतीबद्दल माहिती घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BSF कॉन्स्टेबल या पदासाठी एज लिमिट किती आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, त्याचबरोबर ग्राउंड काय आहे, त्याबरोबर आपलं सिलेबस काय असणार आहे, त्यासाठी लागणारी फी, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करू एज लिमिटपासून. या भरतीसाठी आपली एज लिमिट 18 ते 25 वर्षे आहे. त्याचबरोबर एस-सी, एस-टी यांना गव्हर्नमेंट रूलनुसार सूट दिलेली आहे. या पदासाठी क्वालिफिकेशन काय पाहिजे? तर या पदांसाठी 10वी, 12वी त्याचबरोबर ज्या मुलांचा ITI झाला आहे, त्या मुलांसाठी ही चांगली सुवर्ण संधी आहे. पण ज्या मुलांचे सायन्समधून 10वी, 12वी झाले, त्या मुलांसाठी फक्त ही भरती आहे. त्यानंतर आपण जाऊ फिजिकलमध्ये. फिजिकलमध्ये मुलांसाठी 1600 मीटर आहे. त्याचा टाईम आहे 6.5 मिनिटं. त्याचबरोबर मुलींसाठी 800 मीटर 4 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. तर सेकंड आहे आपल्याला लाँग जंप. मुलांसाठी लाँग जंप असणार आहे 11 फीट. त्यामध्ये तुम्हाला 3 चान्स दिले जातील. त्यामध्ये जर तुम्ही ते कंप्लीट केली, तर तुम्ही पुढे क्वालिफाय व्हाल. त्याचबरोबर मुलींसाठी तेच 9 फीट लाँग जंप आहे. ते पण मुलींनाही 3 चान्स भेटतील. त्याचबरोबर हाय जंप मुलांसाठी 3.5 फीट आहे. त्यामध्येही मुलांना 3 चान्स आहेत. त्यानंतर मुलींना तेच हाय जंप 3 फीट आहे व मुलींनाही 3 चान्स आहेत. या पदांसाठी हाईट अजून चेस्ट किती असणार आहे हे बघू. मुलांसाठी नॉर्मली हाईट ही 168 सेंटीमीटर पाहिजे. त्याचबरोबर एसटी कास्टवाल्यांना सूट दिलेली आहे. त्यांच्यासाठी 162.5 सेंटीमीटर हाईट ठेवली आहे. हे झाले मुलांचं. मुलींसाठी हीच हाईट एसटी कास्ट सोडून बाकी कास्टसाठी 157 सेंटीमीटर आहे. तर एसटी कास्टवाल्यांना तीच हाईट 154 सेंटीमीटर आहे. तर या भरतीमध्ये मुलांसाठी चेस्ट पाहिजे. एसटी कास्ट सोडून बाकी कॅटेगरीसाठी 80 ते 85 सेंटीमीटर व कास्टवाल्यांसाठी 76 ते 81 सेंटीमीटर. तर तुम्ही हा फॉर्म कसा भरू शकता? हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरू शकता. त्यासाठी मुलं जनरल आणि ओबीसी वाले आहेत त्यांच्यासाठी फक्त 100 रुपये फी ठेवलेली आहे. त्याचबरोबर बाकीचे एसटी, एससी अजून फिमेल यांसाठी कुठलीही फी घेतली जाणार नाहीये. तर आता आपण मेन गोष्टीकडे येऊ. यामध्ये सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे? पहिले तुमचं रायटिंग असणार आहे, म्हणजे तुमची एक्झाम असणार आहे. त्याबरोबर तुमचं मग वगैरे चेक करणार, मग तुमचं ग्राउंड घेणार. मग त्यानंतर तुमचे मेडिकल होणार, मग त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार. तर यामध्ये आपण बघूया की तुम्हाला परीक्षेसाठी कुठले-कुठले सब्जेक्ट विचारतील. जीके, त्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, अजून तुमचे मराठी, हिंदी, इंग्लिश या 3 पैकी एक लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर हे सर्व विषय तुम्हाला 25-25 मार्कांसाठी आहेत व ह्यांना मार्कही 25 आहेत. तर असे टोटल 4 सब्जेक्ट मिळून 100 मार्क होतात. तर आपण आता बघूया की डॉक्युमेंट्स काय-काय लागतील आपल्याला या भरतीसाठी. तर सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड लागेल, त्यानंतर आपला नंबर लागेल, ईमेल आयडी लागेल, पासपोर्ट साइज फोटो लागेल. त्याचबरोबर तुम्हाला सिग्नेचर, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर अजून जे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत नोटिफिकेशनमध्ये किंवा आपल्या जाहिरातमध्ये, ते तुम्ही चेक करा आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जावा. तर आता शेवटच्या मुद्द्यावरती येऊ की इथं सॅलरी किती असणार आहे. 25,500 ते 81,100 एवढी सॅलरी आपल्याला या पोस्टला मिळते. अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट, फॉर्म भरण्याची तारीख ही सुरू झाली आहे 24 ऑगस्ट 2025 ते शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025. अजून तुमच्याकडे खूप दिवस आहेत, तर फॉर्म भरा, अजून तयारीला लागा. आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये डाऊट येत असेल, काही शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.